तर आयुष्यभर जर निरोगी राहायचं असेल हं. तर काय केलं पाहिजे? आयुष्यभर जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर एकूण 3 टिप्स फॉलो कराव्या लागतील. पहिली टिप म्हणजे तुमचं पचन व्यवस्थित असलं पाहिजे. हं, कारण तुम्ही खाल्लेलं जर पचलं नाही तर ते सडतं आणि त्यातून टॉक्सिन तयार होतात. म्हणजे फायदा न बापरे. होता उलट नुकसान होतं, नाही का? हं, हं, त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे पचन व्यवस्थित असलं पाहिजे. दुसरं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित असलं पाहिजे. हं, कारण तुम्ही खाल्लेलं अन्न पचन झाल्यानंतर आणि प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवले जातात. हं, त्यामुळे प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन पोहोचणं हे महत्वाचं असल्यामुळं ब्लड सर्क्युलेशननीच ते होत असल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. हं, हं, त्यानंतर तिसरी टिप म्हणजे तुमच्या संपूर्ण शरीराचं शुद्धीकरण किमान दर 6 महिन्यातून एकदा करणं गरजेचं आहे. हं, कारण आज प्रदूषित अन्न, हवा, पाणी या माध्यमातून विषारी द्रव्य आपल्या शरीरात जात आहेत. हं, शिवाय आपल्या चुकीच्या सवयींमुळे विषारी द्रव्य शरीरात तयार पण होत आहेत. मग ही विषारी द्रव्य वेळोवेळी जर बाहेर काढली हं. तर तुमचं शरीर अगदी सुरळीतपणे कार्यरत राहणार आहे.